नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. विजय जोसेफ उर्फ विजय थलपती यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण तुम्हाला माहिती आहे काय की विजय थलपतीने यासाठी किती मोठी मेहनत केलेली आहे. एक किस्सा असा घडला की ज्या किस्स्याने विजय थलपती यांना राजकारणात आणलं आणि नुसतं राजकारणात नाही आणलं तर तामिळनाडू सारख्या राज्याचा मुख्यमंत्री देखील बनवलं. तो किस्सा नेमका काय आहे, नेमकं विजय सोबत असं काय घडलं होतं की ज्यामुळे विजय थलपती यांनी राजकारणात यायचा निर्णय घेतला. नुसता निर्णय नाही घेतला तर ते किंग मेकर नाही तर किंगच्या भूमिकेत पुढे आले, ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. तो किस्सा नेमका काय ते या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संतोष पवार, आपण पाहता संकल्प टुडे. वर्ष होतं 2013चं. त्यावेळेला तामिळनाडूमध्ये जयललिता यांची सत्ता होती. जयललिता या त्यांची एक हाती सत्ता तिथे होती आणि त्याच वेळेला विजय थलपती हा तिथला सुपरस्टार होता. आणि विजय थलपतीचा एक बहुचर्चित चित्रपट थलायवा हा त्यावेळेला रिलीज झाला होता. पण त्या थलायवा चित्रपटावर जे त्याच्या रिलीजवर जे ती राज्य सरकारने बंदी आणली होती आणि या कारण ठरलं ते थलायवा आणि त्याची टॅगलाईन टाइम टू लीड, म्हणजे नेतृत्व आपल्या हातात घेण्याची वेळ आलेली आहे, अशा पद्धतीची एक टॅगलाईन होती. आणि या टॅगलाईनमुळं जयललिता आणि त्यांच्या पक्षाला असं वाटलं की विजय थलपती हे राजकारणात येतील आणि हे आपल्यासाठी धोकेदायक ठरेल. म्हणून काही अज्ञातांनी जर चित्रपट रिलीज झाला तर आम्ही थिएटर्स बॉम्ब निवडून अशी धमकी दिली आणि त्यानंतर जयललिता यांच्या सरकारने त्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. आणि इथूनच विजय यांना याचा खूप मोठा धक्का बसला, कारण की जर तो पिक्चर रिलीज झाला नसता तर विजय थलपती अक्षरशः रोडवर आले असते. पण मग त्यांनी 2 पावलं मागे सरकत विजय थलपती यांनी निर्णय घेतला की ते जयललिता यांची भेट घेणार आणि जयललितांना यांना आपली बाजू पटवून सांगणार. त्यांनी त्या संदर्भामध्ये जयललितांना फोन केला, त्यांच्या ऑफिसला गेले, बसले, पण जयललिता यांनी विजय थलपती यांना भेट नाकारली. आणि त्याच वेळेला विजय थलपती यांनी कदाचित मनात ठरवलं असेल की मी कधी ना कधीतरी याचा बदला घेणार आणि राज्याचा मुख्यमंत्री होणार. बाहेर येऊन विजय थलपती यांनी अत्यंत भावुक पोस्ट केली की या पिक्चरमध्ये असं काही नाहीये, राजकारणाचा काही संबंध नाहीये आणि मी राजकारणात येणार नाहीये. आणि म्हणून त्यांनी भावनिक पोस्ट केली की हे पिक्चर प्लीज रिलीज होऊ द्या. मग ती टॅगलाईन जी होती टाइम टू लीड ही कट केली गेली आणि नुसतं थलायवा म्हणून हा चित्रपट रिलीज केला गेला. तो चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. पण तेव्हाच कदाचित विजय थलपती यांनी शपथ घेतली होती की मी तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार. आणि त्याच पद्धतीने विजय थलपती यांनी 2024 मध्ये स्वतःच्या टीव्हीके पक्षाची स्थापना केली आणि 2च वर्षाचा आत 108 जागा जिंकत ते आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. निश्चित मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, सक्सेस इज बेस्ट अवेंज. मला वाटतं की आता सगळ्यात मोठं मूर्तिमंत उदाहरण जर कुठलं आहे ते थलपती विजय यांना जे शपथ ग्रहणाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लक्षात घ्या, कोणाकडूनही जरी तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर अशा पद्धतीचा बदला घ्या जेणेकरून लोकांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये व्यक्त व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.